सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील 3 औषध विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली आहे। जवळपास 8000 मेफेन टर्माइनचे इंजेक्शन्स विना प्रिस्क्रिप्शन विकल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। मात्र या कारवाईमुळे कुस्तीचा आखाडा हा डोपिंगच्या विळख्यात अडकलाय का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। त्यामुळे महाराष्ट्र केसरीमध्ये डोपिंग चाचणी करण्यात यावी अशी मागणी देखील आता जोर धरू लागली आहे। केवळ स्पर्धा जिंकण्यासाठीच पैलवान डोपिंगच्या मोहात। डोपिंगमुळे चांगल्या पैलवानांचे आयुष्य बर्बाद होतंय। महाराष्ट्र केसरी डोपिंग चाचणीची गरज। सोलापुरात अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या कुस्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। शालेय स्पर्धांपासून ते महाराष्ट्र केसरी पर्यंत अनेक स्पर्धेतील पैलवान डोपिंगच्या मोहात अडकल्याची चर्चा सुरू आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र केसरीत देखील डोपिंग चाचणी करण्याची मागणी होती आहे। ड्रग्स हे कुठेतरी थोडंसं आपल्याला त्यावेळेला त्या छोट्या कालावधीपुरता कुठे ना कुठे पुश देतात। त्यामुळे लगेच कुठेतरी निकाल मिळण्याचा किंवा लगेच परफॉर्मन्स सुधारण्याची वाट आहे असं त्यांच्या डोक्यात कुठेतरी असतं आणि म्हणून ह्या सगळ्याचा वापर सुरू होतो असं मला वाटतं। आणि हे फक्त म्हणजे आता आज हे कुस्तीच्या विषयी पुढे आलं असलं तरी ते फक्त त्या एका खेळापुरतं मर्यादित नाही आहे, ते संपूर्ण क्रीडा जगतातच कमी अधिक प्रमाणात चालू आहे। जिथे जिथे काही फिजिकल अशा टेस्ट्स असतात, त्या खेळ असतील किंवा भरती असेल किंवा इतर अन्य काही असतील, तर त्या ठिकाणी ही दाट शक्यता आहे हे लक्षात घेऊन आपण त्याच्या विरुद्धचे उपाय करायला पाहिजेत। भरतीची जाहिरात आहे, त्या भरतीच्या जाहिरातीमध्येच हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे की कुठल्याही प्रकारे डोपिंग कोणी केलेलं आहे असं जर आढळलं तर त्या माणसाला नुसतंच रस्टिकेट केलं जाईल असं नव्हे, तर त्याच्या विरुद्ध कडक कारवाई पण होईल। एकट्या माळशिरस तालुक्यात 8000 मेफेन टर्माइन इंजेक्शन विना प्रिस्क्रिप्शन विकलं गेलंय। धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व इंजेक्शन्स तालमीतल्या पैलवानांना विकल्याचं समोर आलं। हे फार घातक आहे। डोपिंगमुळे आज काही वाटत नाही, पण येणाऱ्या काळात खेळाडूच्या आरोग्यावर फार मोठा परिणाम होईल आणि याच्यापासून बचाव होण्यासाठी, याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे आम्ही निवेदन करणार आहे। महाराष्ट्र शासन सुद्धा कारवाई करणार आहे। आपण या इंजेक्शनपासून, या डोपिंगपासून अलग राहावं। डोपिंगमुळे केवळ कुस्तीचं नुकसान होतंय असं नाही, पैलवानांचं अख्खं आयुष्य यामुळे पणाला लागलंय। अकलूजमधील एका डॉक्टरच्या घरात अशाच इंजेक्शनच्या व्यसनामुळे तरुण मुलगा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून बसला होता। मात्र वेळीच उपचार झाल्याने जवळपास 50 दिवसांनंतर त्याची प्रकृती सुधारते। एकदा नशा लागलेली आयुष्यभर जाण्याची शक्यता खूप कमी असते, परंतु त्याला रिहॅब करणं, त्याला समाजामध्ये परत आणणं, त्याला सन्मानाचं जीवन प्राप्त करून देणं आणि चांगली संगत ठेवणं ह्याचे प्रयत्न आपण अखंड करत राहू। परंतु सदर औषधाचा पुरवठा जे लोक करत आहेत ते लोक शिकलेले आहेत, त्यांची स्वतःची मेडिकलची दुकानं आहेत, चांगल्या पद्धतीने पैसे कमाई सोडून पैशाच्या नादामध्ये संपूर्ण एका तरुण पिढीचं भविष्य बर्बाद करत आहेत। तर ह्याचा बंदोबस्त ताबडतोब व्हावा। स्टेरॉइड्स, स्टिम्युलंट्स, नार्कोटिक्स, डायुरेटिक्स, पेप्टाइड हार्मोन्स आणि ब्लड डोपिंग अशा प्रकारे डोपिंग केलं जातं। शारीरिक क्षमता जलद गतीनं वाढवण्यासाठी खेळाडूनं उत्तेजक द्रव्य घेतलं असेल तर ते तपासण्यासाठी केल्या जाणाऱ्या चाचणीला डोपिंग चाचणी म्हणतात। कोणत्याही स्पर्धेपूर्वी किंवा प्रशिक्षण शिबिरात परीक्षकांना संशय आल्यास डोपिंग टेस्ट घेतली जाते। ही चाचणी वैश्विक डोपिंग संस्था म्हणजेच वाडा आणि राष्ट्रीय डोपिंग संस्था म्हणजेच नाडा यांच्याकडून घेतली जाते। तांबड्या मातीतला रांगडा खेळ म्हणजे कुस्ती। कुस्ती ही महाराष्ट्राची अस्मिता। मात्र याच कुस्तीत डोपिंगचा शिरकाव झाल्यास केवळ कुस्तीची प्रतिमा मलिन होणार नाहीये, तर पैलवानांचं आयुष्य देखील बर्बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पंढरपूरहून सुनील दिवाणसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।